नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू ऋतुजाला विचारतात, ऋतुजा, रत्नाकर आणि ऋतुराज कधी येणार आहेत? तर आता ऋतुजा म्हणते तासाभरात येतीलच. रुक्मिणी काकू म्हणतात, मला वाटलं होतं की आज तरी आपण सर्व एकत्र बसूनच जेवू. ऋतुजा म्हणते, नाही, मोठी ऑर्डर आहे आणि म्हणूनच त्यांना लेट होणार आहे. आता रुक्मिणी काकू म्हणतात, रत्नाकर आणि राजश्री आली हे खरंच बरं झालं, घर अगदी भरल्यासारखं वाटत आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात, वहिनी अजून थोडे दिवस थांबा. राघव आणि सिंधूचं लग्न एकदा निर्विघ्नपणे पार पडलं की मी सावी आणि वेणूलाही घरी घेऊन येणार आहे. त्यांना मी हॉस्टेलवर ठेवणार नाही. मग मात्र हे घर अगदी पहिल्यासारखं हस्तखेळता दिसणार आहे, अगदी तुम्हाला हवं तसं. आता मात्र मधूला ठसका लागतो. तर आता राजश्री काकू मधूला म्हणतात, राणी अगं सावकाश, असं म्हणत तिला पाणी पिण्यासाठी देतात. मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, मदर सॉरी. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, मदर सॉरी, आपण हे लग्न नाही करू शकत. आता राजश्री काकू विचारतात, पण का? तर कृष्णा म्हणते, लग्नाआधी आपलं एक इम्पॉर्टंट काम आहे. तर राजश्री काकू विचारतात, एवढं कसलं इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं काम आहे? तर आता कृष्णा म्हणते, झालं तर तुम्ही सर्वजण विसरला असाल, परंतु मी विसरली नाही. कारण आमच्या लग्नाआधी आपल्याला आपल्या भावड्याला आणि रेश्माला एकत्र आणायचं आहे आणि तेच महत्त्वाचं काम आहे. आता रुक्मिणी काकू म्हणतात, नशीब हे तुझ्या लक्षात आहे. तू मला वचन दिलं होतंस की तू त्या दोघांना एकत्र आणशील. तुझ्यामुळेच त्या दोघांचा डिवोर्स झाला आहे. तुझ्यामुळेच त्या दोघांनी डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आहेत, हे विसरू नकोस. राजश्री काकू म्हणतात, वहिनीसाहेब, सिंधूने काम हाती घेतलं आहे ना, मग ती पूर्ण नक्कीच करणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ना, आजपर्यंत हे घर सिंधूनेच हे कुटुंब एकत्र बांधून ठेवलं आहे आणि यापुढे सुद्धा हे कुटुंब तीच एकत्र बांधून ठेवणार आहे. आता मात्र सिंधूला खूप बरं वाटत असतं. राजश्री काकूंचं म्हणणं ऐकून सिंधूला खूप आनंद झालेला असतो. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, तू हिच्यावर विश्वास ठेवतेस का? तर त्यानंतर कृष्णा म्हणते, मदर अगं तू तर काहीच खात नाही आहेस, किती बारीक झाली आहेस बघ ना, खा खा. तर रुक्मिणी काकूंनी सिंधूजवळ रागाने पाहू लागतात. तर आता कृष्णा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, अहो तुम्ही पण खा, तुम्ही तर घेतलंच नाही आहे, असं म्हणून त्यांना जबरदस्तीने जेवण देते आणि नंतर हळू आवाजात म्हणू लागते दमाने, मदर समोर आहे आणि तुम्ही जर असं बोलत राहिलात तर तिला डाऊट येईल. फडफड असं वागू नकोस की तिला डाऊट येईल. आणि खा खा असं म्हणत रुक्मिणी काकूंचं तोंड बंद करते. तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, सिंधू खरंच तू रेश्मा आणि ऋषभला एकत्र आणलंस. त्या दोघांचा संसार जर सुखाने झाला तर तुला जे हवं ते मी देईन, मी तुला प्रॉमिस करते. आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, हे सगळं ठीक आहे, परंतु हिने जर त्या दोघांना एकत्र आणलंच नाही तर? तर आता कृष्णा म्हणते, विनायका, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, त्यामुळे घरातील सर्वांनी चांगलं बोलावं. आता हे ऐकल्यानंतर रुक्मिणी काकूंना मात्र कृष्णाचा खूप राग आलेला असतो. रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव ऐकतोयस ना? राघव म्हणतो, काकू अगं सिंधूवर विश्वास ठेव. सिंधूने एखादा प्लॅन हाती घेतला तर तो नेहमीच सक्सेसफुल होतो आणि त्यामुळे तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता मात्र रुक्मिणी काकूंना राघवचाही राग आलेला असतो. रुक्मिणी काकू मनाशीच म्हणतात, ही सिंधू नाही कृष्णा आहे, हे राघवही विसरला आहे का? या चोरटीवर कसा काय विश्वास ठेवू शकतो? तर त्यानंतर राघव रुक्मिणी काकूंना म्हणतो, आमच्या लग्नाच्या आधी रेश्मा आणि ऋषभ एकत्र येणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. तर आता कृष्णा म्हणते, अगदी बरोबर, आपल्याला हेच तर म्हणायचं आहे. म्हणूनच मदर, आता आपण लग्न करणार नाही, आधी आपल्या भावड्याचं मग आपलं. तर राजश्री काकू म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, तुम्हाला दोघांना जसं योग्य वाटेल तसंच. तर आता मधू ही मनाशीच म्हणते की या कृष्णाचा प्लॅन सक्सेसफुल व्हायला हवा. ह्याचा जर प्लॅन सक्सेसफुल झाला तरच माझा प्लॅन सक्सेस होणार आहे. तर त्यानंतर कृष्णा ही तिच्या रूममध्ये असते. आता राघव कृष्णाच्या रूममध्ये येतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा, खरंच तुझा प्लॅन वर्क होणार आहे का? तर आता कृष्णा ही राघवला म्हणते, लंबू, होणार, तू काळजी करू नकोस, माझा प्लॅन सक्सेस होणार आहे. कारण मी असा जालीम उपाय केला आहे ना, तू फक्त बघतच राहा. संध्याकाळपर्यंत माझा भावड्या आणि ही रेश्मा एकत्र येणार. राघव म्हणतो, ओके, परंतु? तर त्यानंतर कृष्ण ही राघवला म्हणते, आपण प्रॉमिस दिला आहे ना, मग ते प्रॉमिस आपण कधीही मोडणार नाही. तर राघव आता कृष्णाला म्हणतो, तुला जर कोणतीही मदत हवी असेल तर मला सांग, मी तुला मदत करेन. असं म्हणत राघव तिथून निघून जातो. आता राघव निघून गेल्यानंतर तिथे मधू येते आणि रूमचा दरवाजा बंद करत असते. आता कृष्ण ही मधूला म्हणते, सुंदरी, अगं दरवाजा बंद का करतेस? काही काम आहे का महत्त्वाचं? तर आता मधू ही कृष्णाला म्हणते, तू काय करतेस ग? अचानक कुठे गायब झाली होतीस? आणि आता हे काय आहे? आणि पिंकी इथे का आली होती? तर त्यानंतर मधू विचारू लागते, खरंच ती पिंकी तुझी बेस्टी आहे का? तुझी बेस्ट फ्रेंड आहे का?
तर आता कृष्णा म्हणते दमाने घे. अगं सुंदरी काय चाललं आहे, थोडं पाणी पी, दमाने घे, शांत हो. अगं श्वास घे, तुला थाप लागेल. आपण तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. आणि हो, पिंकी माझी बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे ती इथे येणं महत्त्वाचं होतं. कसं आहे ना, मी लंबूशी वेडिंग करणार आहे आणि म्हणूनच लंबूची माहिती काढण्यासाठी मी तिला इथे पाठवलं होतं. तर आता मधू म्हणू लागते, 1 मिनिट कृष्ण, एक गोष्ट विसरू नकोस, तुझं खरं लग्न होणार नाही. तुझ्या हे लक्षात आहे ना की तू विसरली आहेस? तर आता कृष्णामध्ये नाही, मी काही विसरलं नाही, सगळं काही माझ्या लक्षात आहे. अगं सुंदरी, माझ्या मेंदूमध्ये अगदी सगळं फिट आहे आणि जे होतं ते चांगल्यासाठीच. तर आता मधू म्हणते म्हणजे? तर आता कृष्णा म्हणू लागते, अगं तुला कळतच नाही का? अगं तो पोरगा माझ्यासोबत लग्न करणार, परंतु आता तर मी लग्न अगोदरच पळून जाऊ शकते, मग मी लग्नातही पळून जाऊ शकते. हे कसंही शक्य होऊ शकतं आणि यावर आता सर्वांचा विश्वास बसणार आहे आणि त्यामुळे कोणालाही शॉक बसणार नाही आणि कोण मला शोधणार पण नाही आणि त्यामुळे तुझा प्लॅन अगदी सक्सेसफुल होणार आहे. आणि एक लक्षात ठेव, आता मी जर पळून गेले तर आता हा तुझा लंबू माझ्या मागे मला शोधत आला असता, परंतु आता मी अगोदरच पळून गेलेली असल्यामुळे आता तर तो माझ्या मागे शोधायला येणारच नाही आणि त्यामुळे जर तो माझ्या मागे जर शोधायला आला असता तर मग तुझं लग्न राहिलं असतं. तर आता मधू ही चिडते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णा तू मला डबल क्रॉस करू नकोस, नाही तर कृष्णा म्हणते, गाठ तुझ्याशी आहे, मला माहीत आहे का सुंदरी तुझं वाक्य, परंतु मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अगं सिंधूबरोबर तू काय काय केलं आहेस हे सगळं काही माझ्या लक्षात आहे. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर आता कृष्णा म्हणू लागते, कसली घाबरली आहेस? अगं मी तर जोक करत होते, जोक. तुला तर माहिती आहे ना आपली चॉईस कशी आहे. आणि हात राघव अंकल दिसत आहे आणि मला तो आवडतही नाही, त्यामुळे मी काही त्याच्यासोबत लग्न वगैरे करणार नाही. आणि आता फक्त काय करणार, मी लग्नाची हॅप्पीमध्ये सगळी तयारी करणार, सगळ्यांना वाटलं पाहिजे की मी लग्नासाठी तयार आहे आणि आपण तुला दिलेला शब्द पूर्ण करणार, आपण उडून जाणार. तर त्यानंतर मधू म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णा, राघव फक्त माझा आहे. इतर कोणी राघवचा विचार जरी केला ना तरी ते मला सहन होत नाही, त्यामुळे यापुढे तू राघवचाही विचार करायचा नाही. आता मात्र कृष्णा शांत होते आणि मधूच्या नकळतपणे मधूच्या गालावर पप्पी देते. मधू विचारते, हे काय करतेस? तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, सुंदरी अगं थँक्यू, तुझ्यामुळेच भावड्या आणि बतकुलीला एकत्र आणायला प्लॅन सापडला आहे. आता तू बघच त्या दोघांना मी कसं एकत्र घेऊन येते. आता त्या दोघांना एकत्र मी आणणारच आणि ते तुझ्यामुळे. अगं तुझ्यामुळेच तर माझ्या डोक्यात प्लॅन सुचला आहे. तर त्यानंतर मधूला मात्र कृष्णाचा खूप राग आलेला असतो. आता मधू रागानेच तिथून निघून जाते. तर आता कृष्णाही राजश्री काकू आणि ऋतुजाला प्लॅन सांगण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येते आणि जो काही तिने प्लॅन केलेला असतो त्या दोघांनाही सांगते व त्यानंतर त्यांना विचारते, काय मग कसा वाटला प्लॅन? तर आता राजश्री काकू कृष्णाला म्हणू लागतात, सिंधू अगं तुझ्या डोक्यात या कल्पना कुठून सुचतात गं? आम्हाला तर बाई सुचत नाही अशा कल्पना. तर त्यानंतर राजश्री काकू कृष्णाला म्हणतात, सिंधू तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू काळजी करू नकोस, तुला जी मदत हवी ती करायला आम्ही तयार आहोत. असं ती ऋतुजाला विचारते. ऋतुजा हो ना? ऋतुजा म्हणते की हो, माझी पिल्लं खुश होण्यासाठी मी काहीही करू शकते. त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा, त्यांना मला आनंदात बघायचं आहे, खरंच, बाकी मला काही नको. तर आता कृष्णा त्यांना म्हणू लागते की हो, फिकर करू नकोस, लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. मी तुम्हाला शब्द देते की त्या दोघांना मी एकत्र आणणारच आहे. तर आता ऋतुजा कृष्णाला म्हणते, बाप्पा तुझ्या प्रयत्नांना यश देवो, आम्ही तर तुझ्यासोबत कायमच आहोत. तर आता कृष्णा म्हणते, गणपती बाप्पा मोरया. आता तर आपला प्लॅन अगदी सक्सेसफुल होणार आहे, कसलंच टेन्शन नाही. आता मात्र ऋतुजाला खूप आनंद झालेला असतो. ऋतुजा म्हणू लागते, राजश्री वहिनी मला खरंच खूप आनंद झाला आहे, मला तर एवढंच हवं आहे. तर आता कृष्णा म्हणू लागते, मग तर काळजीच करू नको. तर आता कृष्णाच्या प्लॅनप्रमाणे कृष्णाने स्पीकरवर गाणी चालू केलेली असतात आणि जोरजोरात गाणी चालू करत ती त्यावर डान्स करत असते. तर आता राजश्री काकू आणि ऋतुजाही डान्स करण्यासाठी येतात. आता त्या गाण्यांचा आवाज ऐकून रुक्मिणी काकू तिथे येतात आणि विचारू लागतात, हे काय चाललं आहे? तर कृष्णा त्यांनाही नाचायला घेते, परंतु रुक्मिणी काकू तिचा हात बाजूला करतात आणि बाजूला होतात. तर इकडे ऋतुजा, राजश्री काकू सर्वजण कृष्णासोबत डान्स करत असतात. आता रुक्मिणी काकू तो स्पीकर बंद करतात आणि कृष्णाला विचारतात, हे की काय चाललं आहे, तुला कळत नाहीये का केवढा मोठा आवाज आहे आणि शेजारी तक्रार करतील? तर आता कृष्णा म्हणू लागते, करतील तर करून देत ना, कारण आपल्या घरात लग्न आहे. आता हे ऐकल्यानंतर रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. रुक्मिणी काकू विचारतात, काय लग्न? तर आता कृष्णा म्हणू लागते की हो, आपल्या भावड्याचं लग्न, आणि आपल्या भावड्याचं लग्न आहे ना, मग गाजावाजा व्हायलाच पाहिजे.
तर त्यानंतर आता रुक्मिणी काकू विचारतात, हे कसं शक्य आहे आणि कोणाशी आणि कोणी ठरवलं आहे आणि कधी, आणि मला तर कोणी काहीच सांगितलं नाही आहे. आता मात्र रुक्मिणी काकूंना धक्का बसतो. तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, सॉरी वहिनी, वहिनीसाहेब, मी तुम्हाला सांगितलं नाही, मला माफ करा, परंतु आता माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इतके दिवस झाले माझा मुलगा या घरापासून लांब राहत आहे, त्याच्या चुकीची शिक्षा तो भोगत आहे, परंतु आता हे मला सहन होत नाही आणि म्हणूनच तर मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावत आहे. आता ऋतुजाचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. ऋतुजा म्हणू लागते, आज आत्ता आणि ताबडतोब मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून देत आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, ऋतुजा, मला मान्य आहे रेश्मा आणि रिषभमध्ये मतभेद आहेत, परंतु तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, हो ना. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात की हो, त्या दोघांनी डिवोर्स पेपरवर सह्याही केल्या आहेत, हे मला मान्य आहे, परंतु त्यांचं लग्न असं आपण नाही करू शकत, कारण लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात, मग ते आपण कशा काय सोडू शकतो. आता मात्र ऋतुजा बाजूला होते. तर त्यानंतर राजश्री काकू तिथे येतात आणि म्हणू लागतात, वहिनी, अहो ऋतुजा बोलते ते अगदी खरं आहे, कारण काचेला तडा गेला तर ती जोडणं अगदी कठीण आहे. आणि असंच ऋतुजा म्हणते त्याचप्रमाणे रिषभ आणि रेश्मामध्ये झालं आहे, त्या दोघांचंही नातं अगदी काचेप्रमाणे तडा गेला आहे. तर मात्र रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. तर आता राघव म्हणू लागतो, काकू, अगदी ऋतुजा काकू बोलतायत ते योग्य आहे, कारण रेश्माला डिवोर्स हवा होता आणि तो रिषभने दिला आहे, त्यामुळे जर आता रिषभ दुसरं लग्न करत असेल तर त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता मात्र रेश्मालाही धक्का बसतो. तर राघवही या सगळ्याला सपोर्ट करत असतो. ते पाहून मधू म्हणू लागते, एक मिनिट, तुमचं सगळ्यांचं काय चाललं आहे, तुम्ही असं कसं वागू शकता, रेश्माचा जरा तरी विचार करा, तुम्ही कोणीच रेश्माचा कसा विचार करत नाही आहेत, त्यामुळे असं तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला कोणालाच रेश्माची काळजी नाही आहे का. आता मात्र रेश्माला खूप वाईट वाटत असतं, परंतु कोणीही काहीच बोलत नसतात. तर त्यानंतर मधू म्हणू लागते, सो म्हणजे तुम्हाला कोणालाही काही ऐकून घ्यायचं नाही किंवा तुम्हा कोणालाही रेश्माची काळजी नाही, परंतु रेश्मा, तू काळजी करू नकोस, तुझ्यासाठी एक छान मुलगा मी बघेन आणि मी तुझं लग्न लावून देईन आणि नंतर बघ, या सर्वांची तोंडं अगदी बघण्यासारखी होतील. परंतु आता कोणीही काही बोलत नाही. तर आता कृष्णा म्हणू लागते, हे सगळं काही लग्नाचं आहे ना, ते नंतर बघा, कारण आता माझा भावड्या नवरीला घेऊन कधी पण इथे येईल, आता त्यांच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी करायला हवी. तेवढ्यातच तिथे रेषभ येतो आणि सिंधूला आवाज देत म्हणतो, सिंधू वहिनी. आता मात्र सिंधू म्हणू लागते, बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझा भावड्या आलाच. तर त्यानंतर सर्वजण नाचत त्यांचं स्वागत करतात. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, वेलकम भावड्या, आणि आता तर वहिनीही आली आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, सासूबाई, आता या नवीन सुनबाईंचं औक्षण वगैरे काही करणार आहात की नाही. तर आता ऋतुजा म्हणते, हो हो, असं म्हणत ते रेश्माला आवाज देत म्हणतात, रेश्मा. तर त्यानंतर त्या शांतच होतात. तर कृष्ण म्हणते, चुकलं, आपलंच कुठेतरी चुकलं, थांबा, आपणच घेऊन येतो, असं म्हणत कृष्णा हे औक्षणाचं ताट घेऊन येण्यासाठी जाते. तर त्यानंतर राघव हा रिषभला विचारतो, प्रवास वगैरे नीट झाला आहे ना. तर राघवला रिषभ म्हणू लागतो की हो. तर त्यानंतर ऋतुजा खूप खुश होते आणि त्या दोघांचंही औक्षण करत असते. तर त्यानंतर रुक्मिणी काकू खूप चिडतात आणि ऋतुजाला विचारतात, ऋतुजा, अगं हे काय चाललं आहे, ही मुलगी कोण आहे, कुठली आहे, हिचं घराणं काय, काहीतरी तुला माहीत आहे का. आता मात्र ऋतुजा काहीच बोलत नसते. तर आता त्यानंतर रुक्मिणी काकू रिषभला विचारतात, रिषभ, अरे तू तरी ओळखतोयस का हिला, तुला तरी माहीत आहे का ही मुलगी कुठली आहे, तिचं घराणं काहीतरी माहीत आहे का. रिषभ काहीच बोलत नाही. आता कृष्णा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, ओ फडफड, आपल्याला विचारा, कारण ही आपली फ्रेंड आहे, माधवी म्हापरळकर. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो, परंतु ऋतुजा खुश असल्याचं नाटक करत असते. आता रुक्मिणी काकू म्हणतात, अच्छा, उत्तम, म्हणजे ही तुझी फ्रेंड आहे, आत्ताच तुझी एक बेस्ट फ्रेंड इथे राहून गेली, तू तर इथे आहेसच, म्हणजे आणखीन एका मुलीला या घरात तू सून करून आणलेस. विनायका, आता तूच वाचव या घराला. तर आता कृष्णा म्हणू लागते, विनायका, आपलं ही जे फडफड काही बोलत आहे ना, त्यावर लक्ष देऊ नकोस. आणि हो, या फडफडला थोडी तरी समजते, कारण आता घरात सून आली आहे, तरी पण ही फडफड काही थांबत नाही. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, फडफड, आपण हे सगळं काही कशासाठी केलं आहे, अगं तुझ्याच घरातील या पोराला हॅप्पी करायला ना, मग तू कशाला काळजी करतेस. आता मात्र रुक्मिणी काकू शांतच होतात. तर त्यानंतर कृष्णाही ऋतुजाला म्हणते, अहो सासूबाई, नवीन सुनेला औक्षण करून घरात घेणार आहात की नाही. तर ऋतुजा म्हणते की हो हो, असं म्हणत ऋतुजा त्या दोघांचंही औक्षण करते आणि म्हणू लागते की हो, मी माझ्या सुनेला अगदी आनंदाने या घरात घेणार आहे. आता कृष्णाने
रेश्माच्या नाकावर टिचून ऋषभचं दुसरं लग्न केलेलं असतं. आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही ते पूर्ण करत असते. तर त्यानंतर ऋतुजा विचारू लागते, काय मग कशी आहेस, आणि तुला सगळं काही सांगितलं आहे ना कृष्णाने माझ्या मुलाबद्दल. तर आता माधवी मानेनेच होकार देते. तर कृष्ण म्हणू लागते, कसली मानेने होकार दिलाय, किती गोड ना. आता राघव ऋषभला म्हणतो, तुम्हा दोघांचा मॅरेज रजिस्टर करायला येतच असेल, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना तयारीला लागायला हवं, फॉर्मॅलिटीज पूर्ण व्हायला हव्यात. तर कृष्ण म्हणते की हो, सगळ्यांनी तयारीला लागा. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, कोणीही काहीही करणार नाही. नक्की हा काय प्रकार आहे. सर्वांना माहीत होतं की ऋषभ लग्न करणार आहे, परंतु तुम्ही कोणीही मला सांगितलं नाही. ऋषभ, अरे तू तरी मला सांगायचं होतं, तूही मला काहीच सांगितलं नाही. ऋषभ, हेच आपल्या घरचे संस्कार आहेत का. अरे तुला काहीच मला सांगावंसं वाटलं नाही का. तर आता रेश्मा म्हणू लागते, मलाही काहीच माहीत नव्हतं. तर रुक्मिणी काकू म्हणतात, तूच या सगळ्याला जबाबदार आहेस. आता हे ऐकून रेश्माला धक्काच बसतो. रेश्मा विचारते, काकू तुम्ही मलाच जबाबदार धरत आहात. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, ए फडफड चिल. अरे एवढी का फडफडतेस आणि एवढी का त्या रेश्मावर चिडतेस. त्या पोरीवर चिडू नकोस. अगं ती पोरगी अंग वगैरे काढेल ना. आताच तर तिला एवढा मोठा धक्का बसला आहे. मला माहीत आहे हे सगळं काही तुम्हाला समजून घ्यायला खूप वेळ लागणार आहे, परंतु आपल्याला आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे तयारी. आणि आता महत्त्वाचं काय, ते महत्त्वाचं असतं ते. तर ऋतुजा म्हणू लागते, मसाले भात. आता कृष्णा म्हणते, तुला नुसतं फक्त खायचंच माहीत असतं. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, मुहूर्त. तर कृष्णा म्हणते की हो, मुहूर्त निघून जायला नको, आपल्याला सगळ्यांना तयारीला लागायला हवं. आता ऋतुजा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, वहिनी साहेब तुम्ही पण चाला ना. तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा तुझ्याजवळ मला ही अपेक्षा नव्हती. तर ऋतुजा म्हणू लागते, वहिनी साहेब अहो मुलांच्या हट्टापुढे आपलं काही चालत नाही, आणि मला फक्त ऋषभ घरात हवा, मला कोणाकडूनही आता कुठलीही अपेक्षा नाही, असं म्हणत ते रेश्माजवळ रागाने पाहतात. तर आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रेश्मा ही ऋषभला विचारते, ऋषभ हे लग्न तू खरंच करणार आहेस का. तर ऋषभ हा रेश्माला म्हणतो, तुला यातून सोपं जावं, तुला तुझं पुढचं आयुष्य सोपं जावं आणि तुला माझा भार व्हायला नको, यासाठीच तर हा निर्णय मी घेतला आहे. तर त्यानंतर कृष्णही रेश्माला म्हणू लागते, आता जर या दोघांचं लग्न झालं की नंतर बदकुली तुला तर या घरातून जावं लागेल ना, परंतु तू काळजी करू नकोस, तुझं काम मी हलकं केलं आहे. आता मात्र रेश्माला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात की सिंधूने निर्णय घेतला आहे ना, मग नक्कीच तिचा यामागे काहीतरी हेतू असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता रुक्मिणी काकू राजश्री काकूंना म्हणतात, राजश्री अगं तू भोळी आहेस, तू कोणावरही विश्वास कसा काय ठेवू शकतेस. आता राजश्री काकू म्हणतात, कोणावरही नाही, सिंधूवर. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, अगं सिंधू असती तर एक वेळ ठीक होतं, काळजी करायचं कारणच नव्हतं, परंतु या मुलीवर, असं त्या पटकन बोलून जातात. तर त्यानंतर राजश्री काकू विचारतात, या मुलीवर म्हणजे. आता मात्र रुक्मिणी काकू शांतच होतात. तर तिथे राघवही आलेला असतो. आता राघव आणि रुक्मिणी काकू राजश्री काकूंना नक्की काय उत्तर देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.